पण हे गुंगरच्या बागामध्ये सोडत आहोत. हे बघा की खरोखर ते हेमंत काकाने जे विचार केला ते बघा पुन्हा आलेला हाड मोड्या मेरी कमर असं सांगत असेल तो माझी कमर काढलेली आहे बघा कशी फडफड करते. आणि ही मावशाला आहे, मावशा खुश झालेला आहे. किल्लो आहे हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि त्याला मी सोडतो, जिवंत आहे. ओनली ह्या दाड्यासाठी नक्की एक लाईक. ओ जबरदस्त आहे, सुपर. मावशाला आलेला आहे, 2 दाडे आले मावशाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे वन अँड ओनली डहाणूचा कोली. तर आपल्या व्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. तर आज आपण आले आहोत शिवण पकडण्यासाठी. तर काल आम्ही ही जाळी टाकून गेलो होतो. तर आज आपण जाळी चेक करत आहोत. तर बघूया आपण आपल्या जाळीमध्ये काय येते. आणि खास करून पहिलं जाळ मावशाचंच आहे. तर बघूया सुरुवात पहिली मावशापासनं, मोठ्या ज्येष्ठ नागरिकांकडनं. तर बघूया काय येते मावशाच्या जाळीला. हो 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 हो, मावशाच्या जाळीला आलेला आहे गोंद्या, म्हणजेच हाड मोड्या. आता तुम्हाला मी त्याची हाडे मोडून दाखवतो. दाखवा माझ्या हातात. हे बघा, हा गोंद्या आलेला आहे. पहिलंच मुहूर्त गोंद्याने केलेला आहे. ह्याला सांगतात, हे बघा, हाड मोड्या. हाड मोडलं बघा. कमर. हो, आणि मावशाला आलेले आहे एक सुपर. ही बघा, जबरदस्त मोठी शिवंड आहे. ही बघा, सुपर आहे. आणि त्याच्यासोबत एक घोमेरा पण आलेला आहे. काढलेले आहे बघा कशी फडफड करते. आणि ही मावशाला आहे, मावशा खुश झालेला आहे कारण काम त्यांचं झालेलं आहे आज. आणि हे घोमेरा पण आहे. हे बघा पुन्हा आलेला हाड मोड्या मेरी कमर असं सांगत असेल तो माझी कमर. आणि लहान शिवण पण आलेले आहे. तर ही आम्ही हिला रेस्क्यू करतील, तिकडे जवळ टाकतील, जिथे आम्ही जाळी टाकतो ना त्या भागामध्ये नेऊन हिला सोडतील. मग तुम्हाला दाखवतोच. सुपर आलेले आहे ही बघा मावशाला. आणि त्याच्यासोबत हा हाडमोड्या सुद्धा हाल करायला येत आहे अख्खा दिवस. हे बघा, मग अशी त्याची हाडे मोडा लागतात आम्हाला. हो 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 हो. आणि आलेलं आहे, झालेलं आहे जाळ. मावशाला 2 झालेले आहेत. आता आपण आमचे बघणार आहेत कसे ते. बघा मावशा किती फास्ट काम करते, ते खुश झालेले आहेत कारण 2 चिमडीचे त्यांना 800 रुपये जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये. आणि हे बघा कधीपासून आता आमचं झाड घ्यायला पण आलं तर काही आलं नाही. मावशाला 2 शिवण आले त्यांच्या एका पलाला. आम्हाला फक्त ही मुशी आले. काय झालेलं आहे काय कळतच नाही. काय कसं काय करणार. हे बघा फक्त मुशी आलेली आहे, अजून एक शिवणचा पत्ता नाही मिळत. बघूया, तरी जाळी तर टाकलेली आहे दुसरी पण. त्या ठिकाणी काय ते आपण बघूया. निराश व्हायचं नाही, भेटेलच आशा ठेवायची. आणि हे घुंगरचे आहेत थोडीवाले, हे 1 मॅन शो आहेत, एकटेच येतात. बघूया, हे घुंगरचे नितेश बारी म्हणून आहेत. हे एकटेच शिवण पकडण्यासाठी येतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इथे हे आम्ही जे आलेले आहेत ते नाही करता 6-7 नॉटिकल आतमध्ये आहेत समुद्रात. आणि एवढ्या खोलमध्ये हे एकटेच येतात. आता त्यांना आपण विचारत आहेत की तुम्हाला काय आलेलं आहे काय नाही. की ह्या भाऊसाठी की खरोखर खूप जिद्दी आहेत, त्यांच्यासाठी एक लाईक जरूर द्या आपल्या व्हिडिओला. हो, मुशी आलेले आहे आपल्या कारगिलच्या जाळ्यामध्ये. आणि तुम्हाला सांगायचंच मी विसरलो की आपण जी ही कारगिलची जाळे आहेत ना ती पण शिवंडीच्या जागेवरच टाकलेली आहे, म्हणजे जेणेकरून जाळीमध्ये आपल्याला शिवण पण येऊ शकते याच्यामध्ये. म्हणून ही जाळी पण आपण तिकडे टाकली. आणि मुशी आलेला आहे. आणि हा काय, आणि दुसरी आलेली आहे मुशी. हो 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 हो, मुशीचा खिमा खाऊन तर बघा काय लागतो, जबरदस्त. हो हो हो, नाईस. आणि असंच आपली व्हिडिओ तुम्ही बघत राहा, तुमचं मनोरंजन आम्ही करत राहतील. ह्याच्यामध्ये थोडी गमती शमती पण होतील. तर आपण आपल्या चॅनलला पण एक सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून तुमचं मनोरंजन पण होत जाईल आणि आपल्याला चांगले चांगले असे माशांचे व्हिडिओज बघायला मिळतील. आपण ही जाळी जी आहेत ती शिवणीवर टाकलेली आहे. हे बघा, ते मुशीमध्ये जिवंत पिल्लू होती, ती मी काढलेली आहे. हे बघा सांभाळून काढत आहे. आणि तिला आता मी जीवनदान देतो. आता ती जगेल असं. हो हो हो. आणि दुसरी आलेली आहे मुशी. हे बघा 3 मुशी आलेल्या आहेत, पण शिवणचा अजून पत्ता नाही काय नाही. पण मुशी तर येत आहे. असेच येत राहा, आम्हाला मजा येते. हो 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 आहे. आणि सोबत हाडमुड्या सुद्धा. हे बघा कंटाळा येतो हाडमुड्या येतो तेव्हा. हा हा मेरी कमर असं सांगत असेल तो. हा एकदम मालिश करून टाकलं. दुसऱ्या जाळीला तर कोतील आलेला आहे. आणि हा थोडासा याची हे बघा गावरी गेलेली आहे थोडीशी, पण फ्रेश आहे. फ्रीजमध्ये ठेवा आपल्या औषध. पुन्हा मुशी ही बघा, जबरदस्त सुपर आहे. आणि मादी आहे ही पण, हे वालीच आहे, पिल्लूवाली आहे. पिल्लू आहे हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि त्याला मी सोडतो, जिवंत आहे.
अजून असतील तर बघूया आपण. नाही मिळत. मुशी आलेले आहे आणि मावशा काढत आहे आणि तुम्ही लाईव्ह बघत आहेत की जाळी कशी घेतात. हे बघा लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे जाळी कशी खेचतात आणि मासे कसे येतात. आलेला आहे, छोटूसा आहे पण एकदम जिवंत सारखा आहे. आलेले आहे. हो हो पुन्हा कोतीला आलेला आहे. बघूया आपण पाण्यातून लाईव्ह कसं दिसतो. हे बघा येत आहे. हा हा आहे कोतीला. कोतीला ना मी तर विसरून गेलो होतो. पुन्हा आठवण करून देतो. जास्त आहे मुशी पाणी. हे बघा अजून मुशी आलेले आहे. दाळ आलेला आहे. हे बघा जबरदस्त. हा बघा मध्ये मुशी किती आल्या. हे बरेच जमा झालेले आहेत. आणि आता आपण ही जाळी पुन्हा एकदा टाकणार. इथे बाजूलाच नेऊन टाकतो. आडमुळे आलेला आहे. हा बघा किती वड मारतो. आणि तुम्हाला दाखवतो की हा जबरदस्त ह्याचा चावा असतो. चावा मारला की जबरदस्त. मोऱ्या ज्याला आहे ना आमच्याकडले जे आजोबा आहेत त्यांना हातावर चावलेलं. भाऊ कुठे चावलेलं कोणत्या साईडला दाखवा एकदा. हातावर चावलेलं. तर इथे चावलं होतं. तर जे आमचे मने काका आहे त्यांनी त्याचं हे टोन जे आहे हे दाखवायला. ए बाबा मला चावणार वाटते. असं कोरपून कापला चाकूने असं काढलं म्हणजे तो एकदा चावला की सोडतच नाही. म्हणजे आपला मांस पण म्हणून आपल्याला असं साधासुद्धा हा वाटतो परंतु हा साधासुद्धा नाही. चावला तर त्याचं तोंडच कापावं लागते आणि ऑपरेशन करूनच काढावं लागतो. हे बघा म्हणून ह्याला अशी शिक्षा द्यायला लागते. शिवंड आलेले आहे जबरदस्त. जरा चेंडिंगला हाड मोडे आलेला आहे. हे बघा अंडी पण आहे त्याची. मेरी कमर. आणि मावशाला आलेले आहे शिवण. आज काय झालेलं आहे का माहीत नाही. फक्त मावशालाच येत आहे शिवण. आम्हाला तर काही येतच नाही मिळत. मावशा फॉर्म मध्ये आहे. आता ही मला तर वाटतं तिसरी आहे आणि सुपरच आहे. हे बघा हो 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 जबरदस्त. मावशालाच सर्व मासे येतात. आम्हाला काहीच नाहीत. आणि निघलेलं आहे लगेच. हा बघा जबरदस्त. मावशाला हे बघा खिमा करतीला असते घरी जाऊन. हो मावशाला पुन्हा एक सुपर आली आहे. ही बघा कारगिलच्या जाळीमध्ये. आणि आपण जी कारगिलची जाळी आहेत ती पण शिवणीवरच टाकलेली आहेत. शिवणीच्या जागेवर म्हणून शिवण पण लागत आहे. आणि मावशाला 4 शिवण सुपरचे जमा झालेले आहेत. आज मावशाचाच दिवस आहे आणि आम्हाला काहीच लागत नाही मिळत. काय झालंय काय समजत नाही. शिवण प्लस कोतीला. हे बघा शिवण सुद्धा आणि कोतीला सुद्धा. हे काय मावशाचा दिवस खूप चांगला आहे कालपासनं जबरदस्त. मावशाला पुन्हा एक शिवण आणि ते बघा दाढा आलेला आहे. मावशा काढत आहे. हो 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 आज मावशाचा दिवस उजळलेला आहे. हा रिंग आहे. हो कातला गेला. पुन्हा एकदा सुपरचा आलेला आहे डाळा. मावशा दाखवा हातात एकदा माझ्या. हे बघा ओ हो वन अँड ओनली. ह्या दाड्यासाठी नक्की एक लाईक. ओ जबरदस्त आहे सुपर. मावशाला आलेला आहे. 2 दाडे आले मावशाला. आणि हे बघा मावशाला एवढं मासे आलेलं खालती आहे खालती. आणि हे बघा हा सुपरचा दाडा आहे. हे सर्व हे मावशाला आहे. आणि प्लस ही शिवण सुद्धा मावशालाच आहे. हे बघा. आणि आम्हाला म्हणजे जे बोट मालक आहेत त्यांना फक्त एवढी शिवंड आहे. ही बघा. आणि आज मावशालाच शिवंड आहे. आम्हाला काही नाही. हे बघा. आणि आम्हाला ते मुशे वगैरे आहेत. आता पुन्हा आम्ही शिवणीची जाळी घेत आहोत. कारगिलची जाळी पलवून झालेले आहेत. आणि हे बघा फक्त 2 गाठे आलेले आहेत आणि शिवंड आलेले आहे सुपर. काम झालेलं मावशाला नाही आता आम्हाला आलेले आहे. खूप बरं वाटत आहे आता. तर मावशाचं घरी माहीत पडलं तर सांगता येत नाही. मावशाला शिवंड आहे इतकी. तर तिकडे त्यांच्या घरी आता त्यांच्या घरचे सर्वजण व्हिडिओ बघतातच. ही तर भांडणाचा पण प्रश्न येऊ शकतो. तर काय करणार व्हिडिओ अपलोड करू की नको करू विचार पडलेला आहे. पण करतो काय नाही. एक भांडण आपण पण बघूया. आणि मावशा बोलतात की ही 150 ग्रामची असेल. ओ हो शिवंड आली 150 ग्राम जबरदस्त. आणि मावशा झाडाला पुन्हा एकदा एक सुपर आलेले आहे. हो 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 जबरदस्त. ही बघा मावशा कधी खाली जात नाही. आम्ही मात्र खाली जातो परंतु मावशा खाली जात नाही. मावशा खुश आहेत. बघा बघा कशी फडफड करते शिवण. पुन्हा मावशाला एकदा एक आली. हो आणि भाऊ बोलतो की आजकी मारत आहे पुढे तर येईल की नाही काय माहिती नाही. खेचत तर आहेत ते म्हणजे पुढे असेलच एखाद. 38-38चा सामना. ओ जबरदस्त. आणि ही सुपर आहे बहुतेक. मला तर वाटते की ही 300 ग्राम असेल. ही बघा एकदम जब्बर आहे. जब्बरपेक्षा सुपर आहे. हा 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 हा
लाईव्ह काढताना. आणि मावशालाच आज लागत आहे. मावशाच्या जाळीलाच लागतात काय मला आज समजत नाही की मावशालाच का लागते, बोटवाल्याला का नाही लागत. ही बघा, ओ सुपर, फडफड करत नाही तर दाखवलीच ती फडफड करताना. हे बघा 3 पीस आलेले आहेत बघा, सुपर. आणि ही आता आमच्या जाळीमध्ये आलेली आहे, मावशाचं नाही. तर थोडं आता बरं वाटलेलं आहे. मावशा बाजूला ठेवा जरा, मी काढतो तिला. नाही तो परत दुसरी आली आणि ही सुपर आहे. ही तर बघा, हिला हे बघा खोबऱ्यासारखं आहे. हे बघा, हो हो किती मोठी आहे बघा, 300 ग्राम तरी असू शकते. जबरदस्त. ही बघा कशी फडफड करते. आणि हिला ही तर खूप मोठी आहे, 300 ग्राम आहेच आराम के साथ. फडफड सुद्धा मस्त करते. नाच नाच बसंती नाच नाच. रामजादे, तुझसे बड़ा कमीना मैंने जिंदगी में नहीं देखा. नाचत नाही बसंती, रुसलाय. वड कसा मारतो बघा बघा, पुन्हा हाडमुड्या. हा बघा ह्याचे टोन बघा. आता बघ याला काय करतो मी. हे बघा शिंगाडी आलेली आहे. हिला बोपची शिंगाडी पण सांगतात, ब्लू शिंगाडी पण सांगतात. आणि स्पेशल सातपटीमध्ये हिला मोहन चट्टी शिंगाडी सांगतात. तुमच्याकडे काय सांगतात ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा हाडमोड्या. तो पण सांगत असेल, अरे मारणार का मला. चल हट. आहे ही बघा. आणि पुढे पण ओल मारलेले आहे, येईल की नाही माहीत नाही, परंतु तुम्हाला ही दाखवतो. हे बघा आलेले आहे, 150 ग्रामची आहे. नाच बसंती नाच नाच. नाही बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना. ओ ही तर नाचतच आहे, जबरदस्त. हाडमोड्या. हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो त्याची बाईट कशी असते. हाडमोड्या बाईट हे बघा. काटा लागला, काटा दिला उडून. चौका. हे बघा चावा बघा त्याचा कसा चावा मारतो बघा. हे बघा, हे बघा, नुसतंच नाही मिळत हाडमोड्या. सोड रे. बाईट बघा, ही बघा आपल्याला चावलं की असंच. फायनली आपले सर्व जाळी घेऊन झालेले आहेत आणि आपण आपला जो व्लॉग आहे तो इथे समाप्त तर करणारच आहेत. पण समाप्त करण्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही ते जे लहान जे आहेत शिवण ही ती रेस्क्यू करणार आहे ते दाखवतीलच व्हिडिओच्या एंडमध्ये. आणि याच्यानंतर आम्ही वाघा पलवणार आहेत, म्हणजे जे हुक असते गडी. परंतु ते आपण सेकंड पार्टमध्ये बघू, कारण व्हिडिओ खूप लांब होते आणि आपले प्रेक्षक पण कंटाळतात बघण्यासाठी. तर आम्ही जरा व्हिडिओ ही लहानच बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हालासुद्धा कंटाळा येणार नाही. चला तर आपण नंतर आता एंडिंगमध्ये बघूया ते रेस्क्यू. आणि फायनली आपण जे लहान शिवंड आली होती जी रेस्क्यूसाठी, ती आम्ही सोडणार आहोत. आणि खास करून म्हणजे काय, की जे आपले मोठे डानूचे जे हेमंत काका आहेत त्यांचे मोठे बोट आहेत, ते भेटले होते आम्हाला. तेव्हा बोलले होते मावशाला. मावशा काय बोलले होते ते, गंचू शिवण सोडून द्यायचा. हां तर असं बोललेलं आहे, ए गंचू ती लहान शिवण सोडून दे, हां ती मोठी होतात. तर त्यांचं पण हे पॉझिटिव्ह विचार आहे. बरोबर आहे मावशा, आता तुम्ही सोडा. आणि आपण हे गुंगवाडच्या बागामध्ये सोडत आहोत. हे बघा, हे बघा की खरोखर ते हेमंत काकाने जे विचार केला की लहान सोडून द्या, हा त्यांचा पॉझिटिव्ह विचार आहे, जेणेकरून ते आपल्याला पुन्हा मोठे होऊन भेटतील. असं की त्यांच्या या पॉझिटिव्ह विचारासाठी एक तर आपल्या व्हिडिओला लाईक बनतोच. लाईक करा ते हेमंत काकांच्या त्या विचाराला, की खरोखर आपण सोडले पाहिजे तसेच शिवण लहान असतात ते. आणि सरकारने पण हे एकदा आपल्या सरकारने पण ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की ज्यावेळी आपण लहान सोडतील तेव्हाच आपल्याला ते पुन्हा मोठे होऊन भेटतील असं. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपण घरी जातो. आणि हे बघा आज आपण टोटल इतकी शिवण पकडली आहे. हे बघा, हे दाखवायचंच विसरलो होतो. चला बाय. अरे